भारतीय राज्यघटना. ठीक आहे. पोलीस भरतीच्या पॅटर्नमध्ये आहे, थोडेफार कठीण प्रश्न पण आहे त्याच्यामध्ये. तर पहिला प्रश्न जो आहे तो भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावने संदर्भात खालील विधानांचा विचार करा, असा प्रश्न आहे. तर प्रस्तावना ही राज्यघटनेचा भाग आहे का? आहे ही. 1960 ला बेरुबारी खटल्यामध्ये म्हटलं होतं भारतीय राज्यघटनेचा भाग नाही, पण 1973च्या खटल्यामध्ये केशवानंद भारती खटला झालेला आहे, त्याच्यामध्ये सांगितलं की हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे आणि ह्याला पुष्टी पण दिली 1995चा LIC भारतीय जीवन विमा खटल्यामध्ये सांगितलेलं आहे. बरोबर आहे. प्रस्तावनेतील समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार घेण्यात आलेले आहे. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 शब्द भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये एकमेव घटना दुरुस्ती आहे आणि तो भाग याच्यामध्ये घेतलेला आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. म्हणजे तिन्ही विधानं आपले बरोबर आहेत. खालीलपैकी प्रस्तावनेतील कोणती मूल्ये मूळ राज्यघटनेत नव्हती? आता मगाशी सांगितलं तोच प्रश्न आहे. पुढचा समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे 3 नव्हते. म्हणजे इथं ऑप्शन काय येणार? समाजवादी. हे नंतर समाविष्ट केले ना. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता हे 3 नव्हते, म्हणजे ते नंतर समाविष्ट केलेत. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 नुसार भारत म्हणजे काय आहे? ठीक आहे. राज्यांचा महासंघ, राज्यांचा संघ, स्वतंत्र राज्यांचा समूह आणि संघराज्य. संघराज्य शब्द वापरलाय त्यांनी, पण अर्थ त्याचा राज्यांचा संघ, म्हणजे राज्य एकत्र येऊन केंद्राची स्थापना भारतामध्ये केलेली नाहीये. भारतामध्ये स्थापना कशी झाली? केंद्राची स्थापना झाली आणि त्यानंतर ते घटक राज्यांची निर्मिती करते, आणि हे कलम क्रमांक 1 मध्ये तरतूद आहे. भारत, इंडिया ही 2 शब्द आहेत, हिंदुस्थान हे शब्द त्यामध्ये नाहीये. आलं लक्षात? ठीक आहे. पुढे, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? संसद नवीन राज्य निर्माण करू शकते. बरोबर आहे. विधानसभा संसदेला सांगते, लोकसभेत राज्यसभेत, की आमच्या घटक राज्यामध्ये आम्हाला काय पाहिजे? विधान परिषदेची निर्मिती करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. त्यावेळी संसद तो देखील अधिकार त्यांना दिलेला आहे. दुसरा मुद्दा, नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार राज्य केंद्राला सांगतं की आमच्या घटक राज्यामध्ये आम्हाला फॉर एक्झाम्पल हे, किंवा महाराष्ट्रामध्ये विदर्भाची मागणी चालू आहे, स्वतंत्र विदर्भाची, तर मागणी आम्हाला पाहिजे किंवा नवीन राज्य निर्माण करायचं, जसं आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाला. लक्षात येते? त्या पद्धतीने, म्हणजे हे बरोबर आहे. संसद राज्यांचे नाव बदलू शकते. बरोबर आहे. आणि संबंधित राज्याची संमती घेणे बंधनकारक आहे. बंधनकारक आहे पण आणि नाही पण. त्याची इच्छा असेल किंवा त्याच्या इच्छेच्या विरोधात प्रशासकीय सोयीसाठी पण संसद राज्यांची निर्मिती करू शकते. कलम क्रमांक 2 आणि कलम क्रमांक 3 मध्ये याची तरतूद आहे. नाव बदलणे, सीमा बदलणे, 2 घटक राज्य 1 करणे, 1 घटक राज्य 2 करणे, हे सगळे तरतुदी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आलं लक्षात? हे ठीक. पुढे, संबंधित राज्यांची संमती घेणे बंधनकारक आहे. कंपल्सरी घ्यायलाच पाहिजे असं नाहीये. आलं लक्षात? ठीक आहे. भारतीय राज्यघटनेतील नागरिकत्वाच्या तरतुदी कोणत्या कलमामध्ये आहेत? कलम क्रमांक 5 ते 11 हे नागरिकत्वाचे कलम असले आपल्याला दिसून येतात. कलम किती? 1 ते 4 काय येतो? कलम 1 ते 4 मुख्य घटक आहे आपला संघ आणि त्यातील भूप्रदेश. 5 ते 11 नागरिकत्व. ठीक आहे. 12 ते 35 मूलभूत हक्क आहेत आणि 36 ते 51 हे मार्गदर्शक तत्वे आहेत. ठीक आहे. नोट करून घ्या हे सगळे मुद्दे.